तर पुन्हा जाऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या सोबत आहेत। अजित, आपण बघतोय अगदी 3 वाजत आलेले आहेत आणि काही मिनिटं खरं तर शिल्लक आहेत आणि 3 वाजेपर्यंत मुंबई सोडा असे कोर्टाचे आदेश आहेत। अगदी फक्त 3 मिनिटं उरलेले आहेत आणि 3 मिनिटांमध्ये न्यायालयामध्ये सरकारला उपस्थित राहून सांगायचं की त्यांनी ज्या आंदोलकांना तिथून हटवलेलं आहे का। फक्त आझाद मैदान नाही तर संपूर्ण मुंबईचा जो परिसर आहे, ज्या परिसरामध्ये आंदोलक पसरलेले आहेत तिथून सर्व आंदोलकांना हटवण्याचे आदेश न्यायालयाचे आहेत आणि त्यावर काय कारवाई केलेली याची माहिती न्यायालयामध्ये पोलिसांना आणि सरकारला द्यायची आहे। त्याचबरोबर जे आयोजक आहेत, जे मराठा आंदोलक आहेत, जे त्या कोर कमिटीमध्ये आहेत, त्यांना देखील सांगायचं आहे कोर्टामध्ये की त्यांनी नेमकं काय सूचना केलेल्या आहेत आणि त्यांनी नेमकं पुढे काय ठरवलं आहे, ते मुंबई सोडणार आहेत की नाही। या सर्व गोष्टीवरती अवघ्या 3 ते 2.5 मिनिटांमध्ये सुनावणी सुरू होईल। सर्व पक्षाचे वकील जे आहेत ते न्यायालयामध्ये उपस्थित आहेत आणि जी कारवाई सध्या सुरू आहे त्या कारवाईची माहिती देखील फोनवरून सरकारी पक्षाचे वकील जे आहेत ते घेत आहेत। ते न्यायालयाला सादर केलं जाईल, फुटेज सादर केलं जाईल। या आधीच्या सुनावणीमध्ये देखील व्हिडिओग्राफी जी असेल, त्यानंतर पेपरमध्ये आलेल्या बातम्या ज्या असतील, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या न्यायालयामध्ये दाखवण्यात आल्या होत्या आणि त्याच गोष्टी ज्या आहेत त्या आता पुन्हा सांगितल्या जातील। कारण का आपण जर दृश्य पाहिले असतील तर मुंबईतला परिसर असेल, त्यानंतर आझाद मैदान असेल, तिथं पोलिसांतर्फे अनाउन्समेंट केली जाते, विनंती केली जाते की मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत आणि या आदेशाचं पालन करण्यासाठी आपण आझाद मैदान रिकामं करावं। विना परवाना हे आंदोलन सुरू आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवरती जर हे आंदोलन जे रिकामं नाही केलं तर मात्र न्यायालय जे आहे ते न्यायालय याच्यावरती कठोर भूमिका घेईल आणि न्यायालय कारवाई करण्याचे आदेश देऊ शकतील। त्यामुळे अवघड परिस्थिती निर्माण होईल अशी विनंती पोलिसांकडून केली जाते आणि तीच लढाई आता कोर्टामध्ये सुरू आहे, न्यायालयामध्ये सुरू आहे। न्यायालयामध्ये याच्यावरती आता काय युक्तिवाद होतो, काय कशा रीतीनं न्यायालय जे आहे, कारण का मागे जेव्हा सुनावणी सुरू झाली तेव्हा अवघ्या काही मिनिटातच न्यायालयाने हे स्पष्ट केलं की आम्हाला स्वतःला या गोष्टीचा त्रास झालेला आहे। मग सामान्य नागरिक जे आहेत त्यांना किती त्रास झाला असेल। शाळा, कॉलेजेस आहेत, मोठमोठे दवाखाने आहेत, त्याच पद्धतीने मुंबई ही इंटरनॅशनल सिटी आहे, त्यामुळे इथं अनेक जागतिक पातळीवरची लोक येतात। या सगळ्या गोष्टीमुळे मुंबईचं नाव खराब होतं किंवा मुंबईमध्ये जे सुरू आहे त्यामुळे दिला नाही तो सरकार, तो न्याय माननीय पंतप्रधान मोदींच्या सरकारकडनं, आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारकडनं, एकनाथ शिंदे सरकारकडनं आणि अजितदादा आमच्यासोबत आहे, आमच्या सरकारकडनं आपण दिला आहे। आणि वेळोवेळी सारथी असेल, अनेक विषय असतील, मराठा समाजाला मजबूत करणे जे काही देवेंद्र फडणवीस सरकारने सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण केलं आहे मराठा समाजाचं, त्या सर्वेक्षणप्रमाणे मराठा समाजाला मजबूत करणे ही आमची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी पार पाडताय। आणि पण हे करत असताना 18 पगड जाती, ओबीसी समाज, 353 जातीचा ओबीसी समाज यावरही कोणता अन्याय होऊ नये ही काळजी त्या ठिकाणी सरकार घेत आहे। मी आधीच सांगितलं आहे की पुन्हा या ताटातून काढून त्या ताटात नको, त्या ताटात काढून या ताटात नको। म्हणजे मराठा समाजाचं काही जे काही योजना आहेत किंवा जे काही आरक्षण आहे, 10% EWS आहे आणि इतर काही ज्या काही सवलती आहेत त्या मराठा समाजाला मिळाव्या। हा जो 353 जातीचा ओबीसी 18 पगड जातीचा समाज आहे यांच्या तुम्ही सवलती काढून त्यांना द्याव्या। हे काही राज्याला कुणालाही अपेक्षित नाही। म्हणजे या राज्यातल्या कुठल्याही जनतेला विचारा, हेच सांगेल तुम्हाला की कुणाचं ताटातलं कोणी काढू नका। आपल्याला वेगळा न्याय मिळतोय, वेगळा न्याय घेण्याचा प्रयत्न आपण सर्व करूया। आणि मराठा बांधव नेहमीच हे सरकारच्या आणि भूमिकेच्या समर्थनार्थ राहिले आहेत। मला असं वाटतं की या ठिकाणी अजून विचार केला